तर दसऱ्याच्या दिवशी आपण जी पूजा करतो, आता तुम्ही सगळ्यांनी कदाचित यूट्यूबच्या माध्यमातून ऐकलं असेल का दसऱ्याच्या दिवशी गाडीची पूजा का करायची नाही. तर दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. परंतु जे 3.5 मुहूर्तापैकी जे मुहूर्त आहे, समजा पाडवा आहे, आपला दसरा आहे, दसऱ्याच्या नंतर आपलं दिवाळीचं दुसऱ्या दिवसाचे पाडवा म्हणतात त्याला, ते एक अर्ध मुहूर्त राहत असतं. आणि अक्षय तृतीया, गुढीपाडवा, त्यानंतर दसरा आणि पुन्हा ओवळीचा दिवस, असे हे 3.5 मुहूर्त आहे. या 3.5 मुहूर्ताला मुहूर्त पाहायची गरज नाही. कोणत्या कामासाठी हे चालतं हे पण कदाचित आपल्याला माहीत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट मात्र ठरलेली आहे का त्या वेळेला त्या मुहूर्तावरती ती गोष्ट मात्र करायची. आपल्याकडून सगळ्या गोष्टी अशा उलटसुलट होत्या ना, त्याच्यामुळं आपल्याला अनुभव येत नाही. त्याच्यामुळं मात्र वर्षातून एकदा ही दिवाळी येते आणि वर्षभर एक तर दिवाळं नाही तर दिवाळा. म्हणून मात्र काही गोष्टी काय आता, म्हणून 9व्या माळीला देवी माता युद्ध करते आणि युद्धात मात्र देवी मातेला यश येतं ना, म्हणून मात्र त्या 9व्या माळीला मात्र तुम्ही गाडी मोटर वन याची पूजा करा का, जेणेकरून मात्र त्यांच्यापासून तुम्हाला यश आलं पाहिजे. आणि दसऱ्याच्या दिवशी मात्र कशाची पूजा करायची, गाडीची पूजा का करायची नाही हे तुम्हाला आता सांगितलं का, हे ठरलेलं आहे. 9व्या माळीला देवी मातेला युद्धात यश मिळतं, म्हणून मात्र रस्त्यावरती चालणं आणि जे गाडीचं चक्र आहे ते कधी मात्र ना उलटं चक्र फिरून जातं, कधी रिवर्स गाडी घेतल्यावर. अशा पद्धतीनं आपल्या जीवनाचं चक्र कधी उलटं फिरतं, त्याला चक्र आहे. म्हणून मात्र आता नवरात्रामध्येच मात्र चक्राची पूजा करते. चक्राची पूजा का करते हे बी मात्र माहीत नाही. म्हणून हे चक्र जे आहे, चक्रानीच मात्र भगवान विष्णूच्या चक्राने त्या महिषासूर दैत्याचा वध केला. म्हणून मात्र नवरात्रामध्ये चक्रपूजा करते. आणि 9व्या माळीला चक्रानेच मात्र वध महिषासूर दैत्याचा केला, म्हणून चक्राची पूजा 9व्या माळीला करायची. चक्राची पूजा म्हणजे गाडीचं चक्र, गाडीच्या चाकाची, म्हणजे जे ज्या वाहनाला जे 2 चाके असो, 4 चाके असो, 16 टायर असो, नाही तर किती टायर असो, या चक्राची पूजा आपल्याला 9व्या माळीला करायची. म्हणून आणि दसऱ्याच्या दिवशी मात्र जी पूजा आपण करतो तर ती पूजा कशाची करायची, जे शस्त्र आहे शस्त्राची पूजा. आता शस्त्र काय आहे, पेन पण एक शस्त्र आहे. जर दाखल्यावरती लाल शाईच्या पेननं शेरा मारला का तो दाखला कुठं चालत नाही. लाल शाईच्या पेननं मात्र पेपर तपासला, लाल शाईच्या पेननं मात्र अधिकची फुली मारली, हे शस्त्र आहे. म्हणून पेनची पूजा करायची. त्या ठिकाणी दसऱ्यापासून पुढं आता मात्र आपल्याला मका निघतील, बाजऱ्या निघतील, या पद्धतीने एक पीक पाणी निघन. म्हणून आपल्याला कदाचित वाटतं ना का पावशेराला 1.25 पावशेर व्हावा, शेराला 1.25 शेर व्हावा, आदुलीला 2.25 आदिले व्हावा आणि पायलीला 1.25 पायली व्हावा. म्हणून आपण मात्र त्या दसऱ्याच्या मुहूर्तावरती याची पूजा करायची, मापाची तरोजा काठीची पूजा करायची. दसऱ्यापासून मात्र नवीन व्यवसायाची पण सुरुवात करता येत नाही, फक्त तिची पूजा करायची. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी करीचा दिवस असतो, त्याच्यानंतर मात्र आपण नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकते. पण नवीन व्यवसायाला जरी सुरुवात करायची तर तुम्ही 9व्या माळेला त्याचं पूजन करू शकते. पण दसऱ्याच्या दिवशी आता विटा थापणारी एखाद्या कारखान्याचं, एखाद्या जो व्यवसाय पावसाळ्यामध्ये करता येत नाही तो व्यवसाय मात्र पावसाळा आता दसऱ्यापासून पुढं पावसाळा नसतो, म्हणून दसऱ्याला उद्घाटन करून घेत, नारळ फोडून घेतं, दसऱ्यापासून सुरुवात, ही चुकीची गोष्ट आहे दसऱ्याच्या दिवशी. म्हणून मात्र हे लाखाचे 12,000 होते. म्हणून दसऱ्याच्या दिवशी नांगर वखर, आता नांगर वखराची का पूजा करायची दसऱ्याच्या दिवशी, नवरात्रच असे का त्या ठिकाणी आम्ही काय सांगितलं, गणपती बाप्पाचा उत्सव होता. गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये काय सांगितलं होतं आम्ही का, जेणेकरून मात्र आपल्या अंगावरचं मळ काढण्याकरता साबण आहे, शॅम्पू आहे, शिकाकाई आहे, कपड्यावरचं मळ काढण्याकरता सोडा आहे, साबण आहे. तसं मात्र अंतकरणाची शुद्धता, शरीराची शुद्धता, बाहेरून जेवढी शुद्धता करतो ना आपण त्याच्या डबल आतून शुद्ध पाहिजे, आता आजार बाहेरून राहतो का आतून राहतो. आणि आपण बाहेरून किती स्वच्छ राहत बसलं तर, आम्ही सांगतो ना, आम्ही आंघोळ चुळमुळून कधी करत नाही, साबण कधीच लावत नाही, दात कधीच घसत नाही, तरी आमच्या तोंडाला तोंड लावलं तरी वास येणार नाही तोंडाचं. डोकं कधीच मात्र
दूध नाही आणि डोक्यामध्ये कधी काम घालत नाही. 1-1.5 किलो तर घाणच नाही घाण आमच्याकडे, पण कधी डोकं दुखत नाही आणि तुमच्या डोक्यात घाण राहत नाही. म्हणून शरीराची शुद्धता भगवंताच्या नामस्मरणाने होत असते. भगवंताचं नामस्मरण करता करता तुमच्या अंगातून जेव्हा घाम येईल ना, त्या टायमाला तुमची शरीराची शुद्धता झाली. डॉक्टर साहेब गोळ्या देते ना, ते सुद्धा म्हणते पोटभर जेवण करा, गोळ्या घ्या, झोपून राहा, का पाणी भरायचा म्हणते. मग गोळ्या कशाच्या असत्या? गोळ्या कशाच्या असत्या? घाम यायच्या. गोळ्या असत्या घाम यायच्या. तुम्ही जेवण केलं आणि गोळी घेतली आणि झोपून राहिलं ना, टरून घाम यायला. आता पहा आमचं अंग किती ओलं झालं पाहिजे, आला घाम, झालं शरीर मोकळं. ह्या पद्धतीनं म्हणजे घाम येतं. तसं मात्र बाहेरून जेवढी शुद्धता आहे ना, त्याच्या डबल आतून शुद्धता पाहिजे. म्हणून त्याच्याकरता कळत न कळत तुमच्याकडून जी दोषबाधा घडते, तुम्ही सगळे आम्हाला जे विचारते का माझ्या नशिबात काय आहे, माझ्या संचितात काय आहे, गाडी आहे का, घर आहे का, शारीरिक स्वास्थ्य आहे का, मुलाचं लग्न होईल का, मुलगा शाळेत जाईल का, मुलाला नोकरी लागेल का, सुनबाई घरी येईल का, सगळ्या गोष्टी मात्र तुम्ही संचित आणि नशिबाच्या विचारतात आम्हाला. पण संचित आणि नशिबामध्ये सगळं लिहिलेलं आहे परमेश्वराने, आणि संचित आणि नशीब हे तुम्हाला कळलं नाही म्हणून आम्हाला विचारते. पण जसं प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा आहे, आरशावरची घाण पुसावं लागते तेव्हा चेहरा दिसतो. नाही तर तुम्ही आरशावरची घाण पुसली नाही, चेहरा पाहिला तर आरशावरचीच घाण तुमच्या त्या आरशा दिसेल का नाही. चेहरा किती स्वच्छ करा, पण पहिली आरशावरची घाण पुसावा लागन. तशा पद्धतीनं नशीब आणि संचिताची मलिनता काढावं लागन, तेव्हा मात्र तुम्हाला नशिबात आणि संचितात काय आहे ते दिसल. नाही तर आज मात्र तुम्ही कसा प्रश्न विचारला आता तुम्ही मग अशी का मा नशिबात मात्र सगळं दुःखच आहे का. नशिबात दुःख नाही, नशिबात दुःख नाही, पण नशिबाला संचिताला ही मलिनता आलेली आहे. ही मलिनता काढल्याशिवाय तुमच्या नशिबात संचितात काय, तुम्ही आतोनात प्रयत्न करताय पण नशिबाला संचिताला मलिनता आलेली. मग गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये सांगितलं होतं. मग तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार आता, नशिबाला संचिताला मलिनता येते कशी, कशी मलिनता येते. आरसा उघड्यावर होतो म्हणून त्याच्यावर घाण बसते, भांडे धुवून चून फळीला लावून ठेवले तरी त्याच्यावरती घाण बसते, खिडक्या दरवाजे बंद राहील तरी. तसं नशिबाला संचिताला मलिनता येते कशी. कान दररोज साफ करतो, नाक साफ करतो, डोळे साफ करतो, दररोज मात्र बाहेर जाऊन येतो, अंग लावून म्हणजे अंगाला साबण लावून एकदम स्वच्छ करतो. मग नशिबाला संचिताला मलिनता येते कशी. नशिबाला संचिताला जी मलिनता येते ना, ती कळत न कळत तुमच्याकडून मात्र छोट्या छोट्या जीवांची हत्या होते, म्हणून नशिबाला संचिता मलिनता येते. मग आता इथंही मात्र हत्या कशी होते हे तुम्हाला माहिती आहे. एखाद्या तुमच्या घरात मुंग्या झाल्या, पिठात मुंग्या, भाकरीच्या टोपल्यात मुंग्या, भाजीत मुंग्या, पाण्यात मुंग्या, आणि घरात सगळ्या मुंग्याच मुंग्या. मग त्या टायमाला तुम्हाला खाऊ देत नाही, भाकर झटकी ते मुंग्यात ना भाजीमध्ये. मग भाजीत मुंग्या होऊ नये त्याच्याकरता काय करते तुम्ही, वाटीत भांड्यात पाणी ठेवते, पाण्यामध्ये भाजी ठेवते, आणि आजूबाजून पाणी राहते. मुंगी पाण्यापर्यंत पोचायचं म्हणले ती पाण्यातच पोईल ना, मुंगी भाजीपर्यंत पोचायचं म्हणले पाण्यात. दुधात मुंग्या होऊ नये म्हणून मात्र भांड्यात पाणी ठेवून त्याच्यात दूध ठेवते, सेंटरमध्ये बाजूनं पाणी राहतं. मुंगी जर दुधापर्यंत पोचायचं म्हणले ती पाण्यातच पोईल. किती मुंग्या मेला सांगा. हे शेती व्यवसाय करताना, नांगर वकर हाकताना किती मुंग्या मरतात, किती मग किडे माकडे मरते. आता तुम्ही म्हणाल मग आता जर याचा विचार जर केला, आता जाऊ द्या 4-5 माणसांच्या दळणामध्ये जर समजा 2 पायली दळणात 5-6 सोंडे मरते, 5 सोंडे मरते. मग तुम्ही म्हणा त्या सोंड्याचा विचार केला तर मग तर जेवण सोडून द्यावं लागेल. तुम्हाला त्या सोंड्याचा विचार करायचा नाही, आणि ते सोंड्याचा विचार नाही करायचा म्हणून मात्र फक्त या जीवांच्या हत्या केलेला दोष म्हणजे संचिताला आणि नशिबाला मलिनता आहे. मग आता ही मलिनता काढण्याकरता तुम्हाला सगळ्यांना अनुष्ठान करणं योग्य आहे. तेव्हा तुमच्या अनुष्ठानाने तुमच्या संचिताची नशिबाची मलिनता जाईल, आणि त्या टायमाला तुमच्या संचितात नशिबात काय ते दिसल. पण अनुष्ठान सगळ्यांना करणं तर काही शक्य नाही. सगळ्यांना करणं शक्य आहे का अनुष्ठान सगळ्यांना करणं, आणि शक्य असेल बी पण टिकवणं शक्य नाही. उलट मग काय कामाला नेमकं तो गोंधळ करून घ्यायचा, हातानं हातावर पायावर दगड पाडून घ्यायचा, न करता ब्रह्महत्या. मग त्याच्याकरता मात्र गणपती बाप्पाचा सामुदायिक उत्साह आहे. सामुदायिक उत्साह गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांची दोषबाधा आपल्या शरीरावरती आकर्षित करतो. आता तुम्हाला यूट्यूबला मात्र ही सगळी माहिती
मिळेल. मग आता इथंच पुढं दिवाळी आहे, बरोबर आहे ना. मग दिवाळी कोणाची आहे? ही दिवाळी कोणाची आहे? शहरात राहणाऱ्या दुकानदारांची का? गरिबाची का? श्रीमंताची नाही, गरिबाची नाही, सगळ्यांची आहे. सगळ्या जीवांची दिवाळी. आज नंतर पिका पाण्यावरती किडे माकडे पड, त्यांची दिवाळीची आता ती, बरोबर ना. खाया प्यायला याच कालावधीत मिळेल का नाही, त्यांची दिवाळी आहे. आपल्याला दिवाळीला गोडधोड म्हणतात, चिवडा लाडू सांजोऱ्या बिंजोऱ्या करंज्या बिरांज्या आणखी शंकरपाळे बिंकरपाळे सगळं मिळेल, म्हणजे आपली दिवाळीची का नाही. पण तुम्ही मात्र हे गोडधोड खाऊन जे करतात ना, याला दिवाळी म्हणतात, याला दिवाळी तुम्ही म्हणतात. पण जो गोडधोड खाऊन दिवाळी करील ना, गोडधोड खाऊन दिवाळी करीन, त्याची दिवाळी नाही. त्याचं वर्षात एकदा मात्र एक तर दिवाळ नाही तर दिवाळा. पण जे मात्र तुमचा जन्म देणाऱ्या आईवडिलाला जेव्हा आनंद होईल, त्याच्यासारखी दिवाळी मात्र कधीच नाही, त्याच्यासारखी दिवाळी कधीच नाही. तुमच्या परिवारामध्ये एकमत एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जेवढा राहील ना, त्याच्यासारखी दिवाळी कधीच नाही. पण तुम्ही मात्र नुसतं फटाके वाजवून आणि गोडधोड खाऊन दिवाळी करते, म्हणून पुढच्या दिवाळीपर्यंत दिवाळ नाही तर मग दिवाळा. तुमच्या आत्म्याला जेव्हा शांती मिळेल ना, त्याच्यासारखी दिवाळी कधीच नाही. मग आत्म्याला शांती मिळायसाठी मात्र या ठिकाणी आज कुणाला तरी निमित्त ढूंढ करतायत, कोणाला तरी निमित्त ढूंढ करतात. एखादा मात्र एखाद्या पक्षाची एखाद्या प्राण्याची हत्या करत असेल ना, त्या टायमाला मात्र हातावरती पाणी घेऊन त्याला पाजित असेल आणि आपल्याला विचारित असेल ना, आता कापायचं का, त्या टायमाला तुम्ही म्हणले का हा, त्या टायमाला सगळं पातक मात्र कोणाच्या माती ते आपण हा म्हणलं ना, आपल्या माती ते निर्दोष सुटतात. तशा पद्धतीनं नांगर असेल, वकर असेल, कल्टिवेटर असेल, रोटर असेल, जेवढे अवजार असतील ना, तेवढे अवजार जर ट्रॅक्टरला जोडून मात्र आपण ते करतोय, बैलाला जोडून मात्र नांगरणी करतोय आपण. पण तिथं मात्र बैल निमित्त नाही. त्यांना विचारलं काय माहिती आहे का, हे आपल्या पोटासाठी आपल्या परिवाराच्या पोटासाठी जे करतोय ना आपण, त्यांचं निमित्त ठेवतो आपण, त्यांना निमित्त ठेवतो. पण नांगराच्या साह्याने बैल पुन्हा वाढतात, नांगराच्या साह्याने किडेमाकोडे मरते, ट्रॅक्टरच्या साह्याने नांगर जोडून किडेमाकोडे मरतात ना, त्याला निमित्त मात्र जरी ट्रॅक्टर असेल पण आपलं सगळं पातक मात्र आपल्या माती पडतं ते. म्हणून त्याच्याकरता त्यात असणारी दोषबाधा कधी कधी मात्र दसऱ्याच्या दिवशी जर नांगर वखरची जर पूजा नाही केली तुम्ही ना, ज्या अवजारांची पूजा नाही केली ना, एक दिवस मात्र आपलंच पाय काढून घेतील, एक दिवस आपल्याच हातापायाला लागून जाईल, एक दिवस आपलंच रक्त ते घेतील. म्हणून मात्र दसऱ्याच्या दिवशी नांगर वखर जे काही बा शस्त्र असन म्हणजे चाकू, वर्षभर मात्र भाजी कापताना तिने आपलं बोट नको कापायला, म्हणून मात्र चाकूची पूजा करायची, नांगर वखराची पूजा करायची. तर वर्षभर मात्र त्यांच्याकडून जे किडे माकोडे मेले तर ती दोषबाधा नष्ट होऊन त्यांना सुद्धा मात्र त्या पातकातून मुक्त करायचं आपल्याला. ते आपल्यासाठी जे नाही तर मात्र 2 रुपये आपल्या कष्टातले 2 रुपये त्याच्यासाठी खोडं झालं तर त्यासाठी खर्च करावं लागेल. नाही 2 रुपये तिथं खर्च केले तर तुम्हाला लागल भागल मात्र नांगर लागला, सापटिंग खोलतं तीच पायावर पडली, परत 3-4 ऑपरेशन झाले ना त्याच्यावाले. ह्या गोष्टी मात्र त्याच्याकरता नांगर वखर तर पेन असेल शस्त्र असेल या सगळ्याची पूजा मात्र दसऱ्याच्या दिवशी करायची. त्यानंतर मात्र इथंही मात्र कधी मापात माप आहे, पण मापात लय मोठं पाप आहे बरं का, मापात लय मोठं पाप आहे. तर दुसऱ्या पापापेक्षा हे मापाचं पाप मात्र ते कोणाला सोडत नाही. म्हणून त्याच्याकरता एखादा भाजी विकणारा असेल ना, त्या ठिकाणी मात्र एका बाजूनं भाजी एका बाजूनं किलो 1.5 किलोचं माप आहे, पण भाजीचं पारडं एकदम खाली गेलं ना, किलोचं पारडं वरती आलं, कधी कधी मात्र म्हणजे घेणारा मात्र पिशी पुढं करील पण देणारा देणार नाही. पण यदा कदाचित मात्र काढता काढता ते पारडं एकदम वरती आलं आणि मापाचं खाली गेलं, मग आता इथं देणारा म्हणा घ्या आता बाबा, तुम्ही म्हणा अरे काटा पाय कुठं चाललं नेमकं, तू इकडं काही नको भामाला का म्हणे, भाजीचं पारडं खाली गेलं तेव्हा नाही दिलं आणि आता म्हणतो घ्या. म्हणून काटा सरळ येईल, दोन्ही पारडं समान तेव्हा देणारा देतो घेणारा घेतो. म्हणून मात्र याच्यामध्ये इथंही कधी कधी अशा गोष्टी घडतात आपल्याकडून कळत न कळत असं झालेलं पाप मात्र नष्ट बाबा. तरोजा मापाच्या त्या किलो 1.5 किलोच्या मापामुळं आपल्याला ते पाप पुन्हा फेडायला येता कामा नाही, राहू न दे बाकी ज्याची त्याला देऊन टाकी. म्हणून तरोजा काटेची पूजा करायची, 1-1.5 किलो, अर्धा किलो
ते मापा असतात त्या मापाची पूजा करे, जेणेकरून मात्र आपल्याला भरभरून त्याने यश देवा. आणि चांगल्या पद्धतीचं मात्र ह्या नांगर व करत नी मात्र शेती केली, त्याच्यात चांगल्या पद्धतीची मशागत होऊन भरभरून उत्पन्न मिळावा आणि 2 रुपये कर्ज मिटावा आणि चांगल्या पद्धतीचं मात्र 2 रुपये मागं पडून दान धर्मही घडावा, 2 घास सुखात खायला मिळावा. म्हणजेच आपल्या सगळ्यांची दिवाळी मात्र चांगली बाबा. म्हणून दसऱ्याच्या दिवशी मात्र आपल्याला या गोष्टीची पूजा करायची, जे शास्त्राप्रमाणे जे आहे तर त्याची पूजा करायची. नांगर वगैरे शास्त्राप्रमाणे, तरुजा काटा शास्त्राप्रमाणे. म्हणून त्याच्या पद्धतीनं मात्र यामध्ये नांगर वकर पेन असन तो शास्त्राप्रमाणे, चाको सुरी मात्र शस्त्राची हे या पद्धतीनं. त्यानंतर आच्छेर पावशेर हे पण शास्त्राप्रमाणे, बरोबर आहे. कधी कधी आपण दुसरीकडून पीठ आणतो तर त्या टायमाला असं करून देतो का, दाबून देतो, दाबून नाही देत ना, असं करून देतो. मग बाई भरलं पा आणि ते पोकळत राहतं सगळं, का असं दाबून देतं. म्हणून इथं माप ते पाप आहे. म्हणून मात्र अशा पद्धतीनं यांचीच पूजा करायची दसऱ्याच्या दिवशी. आणि दसऱ्या दिवशी ते सोनं बिनं बी मात्र वाटायचं आहे. दसऱ्याच्याबद्दल ही जी सगळी माहिती आहे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकते. जय बाबाजी भक्त शिवटेकडी, जय बाबाजी भक्त शिवटेकडी, सगळे कार्यक्रम मात्र तुम्ही या पद्धतीने पाहू शकते. आणि कोणाची काही शंका असली तर मात्र विचारू शकते. समाधादा